मित्रांनो, अप्लाइड थिएटरमध्ये बरेच जण मला विचारतात की फॅसिलिटेशन म्हणजे नक्की काय असतं? किंवा अप्लाइड थिएटर फॅसिलिटेटर म्हणजे नक्की कोण? तो काय करतो? तर आज आपण थोडक्यात हे जाणून घेऊया की फॅसिलिटेटर म्हणजे नक्की काय? कुठलीही प्रोसेस फॅसिलिटेट करणारा जो असतो, त्याला फॅसिलिटेटर असं म्हटलं जातं. आता म्हणजे काय? तर आपल्याकडे 2 पद्धती आहेत. एक तर कुठलीही गोष्ट शिकवणे किंवा एखादं स्किल असेल, तर त्या स्किलचं लोकांना माहिती देणे, ट्रेनिंग देणे, अशा 2 गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये टीचिंग आणि ट्रेनिंग या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या पद्धतीनं इन्व्हॉल्व्ड आहेत. म्हणजे काय? तर उदाहरणार्थ मला तुम्हाला गाडी कशी चालवायची हे जर शिकवायचं असेल, तर मी तुम्हाला गाडी चालवण्याचं ट्रेनिंग देतो. बरोबर आहे? किंवा मी तुम्हाला समजा जी-एस-टी कसं कॅल्क्युलेट करायचं आहे, याचं मी तुम्हाला ट्रेनिंग देतो. या गोष्टी मी तुम्हाला शिकवतो. पण अप्लाइड थिएटरमध्ये फॅसिलिटेशनचा अर्थ असा आहे, की एखादी गोष्ट तुम्ही दुसऱ्याला स्वतः करण्यासाठी मदत करणं किंवा तशा पद्धतीचं एक एन्व्हायर्नमेंट तयार करणं. अशा पद्धतीची एखादी प्रोसेस ही त्या माणसाच्या सोबत राबवणं, जेणेकरून तो माणूस हा स्वयंपूर्ण होईल आणि आपलं काम आपलं आपण पूर्ण करू शकेल. आता जी याच्या आधी मी गोष्टी सांगितल्या, की ज्या 3 आपल्याकडे फोकस्ड एरिया आहेत, एज्युकेशन, सोशल डेव्हलपमेंट आणि कॉर्पोरेट. या तिन्ही एरियामध्ये फॅसिलिटेशन हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे माणसाला 3 महत्त्वाचे फायदे होतात. एकतर यामध्ये पार्टिसिपेट करणारे विद्यार्थी असतील, एम्प्लॉयी असतील किंवा सामान्य नागरिक असतील, सोशल वर्कर असतील, या सगळ्यांना मिळणारा सगळ्यात पहिला फायदा म्हणजे एंगेजमेंट. एंगेजमेंट म्हणजे काय? तर टीचिंगमध्ये नॉर्मली एक माणूस हा शिकवत असतो, बोलत असतो, बाकीचे ऐकत असतात किंवा शिकत असतात. पण अप्लाइड थिएटरमध्ये काय होतं, की इथे 2 वे कम्युनिकेशन तयार होतं. बऱ्याचदा या लोकांना खूप काही गोष्टी बोलायच्या असतात, खूप काही गोष्टी सांगायच्या असतात. पण ते सांगण्याची जागा ही त्यांना मिळत नाही. ती या अप्लाइड थिएटरच्या प्रोसेसमध्ये लोकांना मिळून जाते. त्यामुळं एंगेजमेंट हा त्यातला सगळ्यात पहिला फायदा आहे. दुसरा फायदा आहे तो म्हणजे शेअरिंग आणि लिसनिंग, ज्याला आपण शेअर्ड लर्निंग स्पेस असं म्हणतो. म्हणजे काय? तर मला माहिती असलेली गोष्ट मी 4 जणांना सांगणे, बाकीच्या लोकांनी सांगितलेल्या गोष्टी मी ऐकणे आणि हे समजून घेणे, की एखादी गोष्ट सोडवण्यासाठी, एखादी अडचण सोडवण्यासाठी, एखाद्या प्रॉब्लेममधनं मार्ग काढण्यासाठी फक्त माझीच पद्धत बरोबर असेल असं नाही. तर इतरही 4 पद्धती असू शकतात आणि त्यातली कुठली तरी पद्धत ही चांगली किंवा ज्यातनं खूप चांगले रिझल्ट्स आपल्याला मिळू शकतील, अशा प्रकारची असू शकते. हा त्यातला दुसरा फायदा आहे. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा आहे, की ह्या 2 गोष्टींच्यामुळे म्हणजे प्रोसेसमध्ये एंगेज राहिल्यामुळे, गोष्टी शेअर केल्यामुळे आणि दुसऱ्यांच्या गोष्टी समजावून घेतल्यामुळे त्यातून मिळणारं जे शिक्षण आहे, त्यातून मिळणारं जे नॉलेज आहे आणि त्यातून मिळणारा जो आउटकम आहे, हा या लोकांसाठी आयुष्यभरासाठी मिळालेला असतो. ज्याला पर्मनंट नॉलेज असं आपण म्हणतो. याचा कायमस्वरूपी लाँग टर्म फायदा हा या पार्टिसिपंट्सना होत असतो. आणि या सगळ्यामध्ये आपला जो फॅसिलिटेटर आहे, जो अप्लाइड थिएटरच्या वेगवेगळ्या प्रोसेस वापरून लोकांना या गोष्टी अचीव्ह करण्यासाठी मदत करत असतो, तो सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा एक मार्ग या माध्यमातून अवलंबत असतो आणि त्याला आपण फॅसिलिटेशन असं म्हणतो. त्याच्यामुळे बऱ्याचदा मी शिकवत असताना असं सांगतो, की फॅसिलिटेटर जो आहे, हा माणसांशी त्याला जुळवून घेता आलं पाहिजे. त्याला माणसांचं बोलणं ऐकून घेता आलं पाहिजे, समजून घेता आलं पाहिजे. दुसऱ्याच्या मनात काय चाललं आहे हे त्याला ओळखता आलं पाहिजे. त्यामुळे अप्लाइड थिएटरची टेक्निक्स हा शिकण्याचा एक भाग झाला, जो स्किल सेटचा भाग आहे. पण स्वतः एक माणूस म्हणून आपण जर का जास्त डेव्हलप झालो, तर एक अप्लाइड थिएटर फॅसिलिटेटर म्हणून आपण अतिशय उत्तम काम या समाजामध्ये करू शकतो. या माध्यमातून फॅसिलिटेशन या प्रकाराकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यावं, या निमित्तानं हा व्हिडिओ आहे. अशाच बऱ्याच गोष्टी अप्लाइड थिएटरच्या बाबतीत यापुढेही घेऊन येणार आहे. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि खूप नवीन गोष्टी, खूप वेगळ्या गोष्टी या माध्यमातून मी आपल्यासमोर लवकरच मांडणार आहे. तोपर्यंत नमस्कार.